दरम्यान जे आवाहन करण्यात आले त्यानुसार आता शरद पवार उद्या सकाळी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बसणार आहेत। 1 तास बसून बदलापूर घटनेचा निषेध करण्यात येणार आहे। जसं आता नाना पटोलेंनी सांगितलं की महाविकास आघाडी एक बैठा आंदोलन करेल, शांततेत आंदोलन करेल। सकाळी 10 ते 11 या वेळेमध्ये शरद पवार पुतळ्यासमोर बसून या घटनेचा निषेध करणार आहेत। मिकी घई आपल्याला अधिक अपडेट देत आहेत। मिकी, अश्विन, जर आपण बघितलं तर जे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली होती, अर्थात शरद पवारांनी काही वेळापूर्वी ट्विट करून ते बंद मागे घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता शरद पवारांनी जाहीर केलेलं आहे की उद्या ते जे रेल्वे स्थानक आहे त्याच्याजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर त्याच ठिकाणी जवळपास 1 तास ते बसून आंदोलन करणार आहेत। अर्थात बदलापूर घटनेचा निषेध त्या ठिकाणी केला जाणार आहे। शरद पवार त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि पुतळ्याच्या खाली जिथं एक ओटा आहे तिथं बसून ते या घटनेचा निषेध करणार आहेत। अशा पद्धतीने सरकारचं देखील एका अर्थाने निषेध करणार आहेत। ज्या पद्धतीने राज्यामध्ये घटना या सगळ्या महिलांच्या प्रती वाढतायत यासाठी ते स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जवळपास 1 तास 10 ते 11 अशा पद्धतीने हा आंदोलन शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे। अश्विन, मिकी, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा शरद पवार उद्या पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर बसतील आणि बदलापूरच्या घटनेचा निषेध करण्यात येईल। एक बैठा आंदोलन असणार आहे जसं आता नाना पटोलेंनी सांगितलं आणि त्यानुसार शरद पवार उद्या पुण्यामध्ये असणार आहेत आणि 10 ते 11 ही वेळ ठरलेली आहे। पुतळ्यासमोर बसून निषेध नोंदवण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।